पक्ष जो निर्णय करते तो पक्षाचा निर्णय सर्वात मोठा. राजकारण हे राजकारण असतं. राजकारणाला आपलं खालची पातळ वरची पातळ असे काय बघायचं नसतं. सत्ता कधी बदल झाली पाहिजे, जेव्हा कोणी सरकार काम नाही करत तेव्हा. एकदम कुशल मंगल असा हा परिसर आहे. मुंबईच्या जनतेनं ठरवून टाकलंय यावेळेला की काय करायचं आहे. पण दाजी खुश आहेत का? दाजी असणारच ना, बहिणी खुश तर दाजी खुश. चांगले रस्ते मिळालेले आहेत, हे कोणामुळे मिळाले? लोकांची सेवा केली की निष्ठा मिळते, सहानुभूती मिळते. कामच नाही केलं तर सहानुभूती निष्ठा कुठून मिळणार? मित्रांनो, आता सध्या आपण आहोत मुंबई महानगरपालिका, म्हणजे सगळ्यात मोठी महानगरपालिकामध्ये आपण आहोत आणि इथल्या वॉर्डमध्ये आपण आहोत. आता बघूया मित्रांनो, इथं राजकीय जरा वेगळं समीकरण आहे. समीकरण वेगळं आहेच, ते तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी जनतेचं आपण मुलाखत घेणार आहोत आणि जनतेशी चर्चा करणार आहोत. तर बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. 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 कशात? बस एकदम मजेत. बरं, किती वार्ड क्रमांक आहे हा? हा वॉर्ड क्रमांक 2 आहे. वार्ड क्रमांक 2 आहे. बरं, काय चर्चा आहे, कुणाची हवा आहे इकडे? इकडे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये बघितलं तर आमचे इथे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जगदीश ओझाजी होते. त्यांनी खूप चांगली कामं केली आहेत आणि हा वॉर्ड क्रमांक 2 हा म्हणजे हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीमुळे आणि महायुतीचाच वॉर्ड आहे. म्हणजे इथे आपण विचारलं की पूर्ण भाजपाचाच वॉर्ड आहे. पण काही भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रस्तावित नेते नाराज वाटते, त्यांना तिकीट नाही दिले. प्रस्तावित नेते, ज्येष्ठ नेते बघा, तिकीट हा वेगळी वस्तू आहे. हा. पण वॉर्डमध्ये कामं होतात आणि जो कामं करतो त्यांना समोर धरून पक्ष जो निर्णय करते तो पक्षाचा निर्णय सर्वात मोठा असतो. बर, काय वाटतं बरं सर, काय कुणाची सत्ता यायला पाहिजे इकडं? सगळे म्हणतात आता एकच बाण, ठाकरे बाणा. नाही, तसं नाही. इथे सगळ्यात मोठी सत्ता जर आली पाहिजे तर तशी महायुतीची सत्ता आली पाहिजे. कारण महायुतीच्या या काळामध्ये अनेक असे मोठमोठे प्रकल्प झाले, रस्ते झाले, लोकांच्या राहण्याची सुविधा, जसं की आपण त्याला SRA म्हणतो, रेराच्या माध्यमातून लोकांच्या सुविधा झालेत. अशा अनेक मूलभूत सुविधा गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक लोकांचं काम महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे. बरोबर आहे. पण आपल्याकडे प्रकल्प गुजरातला गेलेत की हो? नाही, प्रकल्प गुजरातला जाण्याची आणि न जाण्याची कारणं जी असतात ना, की कारण इथे आपण व्यावहारिक जर कधी एखादी गोष्ट बघितली, उदाहरणार्थ इथं 100 लोकांची जागा आहे आणि इथं मला ना 10,000 लोक बसवायचे असले तर मग त्या लोकांसाठी व्यवस्था करावीच लागते. मग ते गुजरात असेल, नाही तर आणखीन कुठे तामिळनाडू असेल, नाही तर कुठेही असेल. पण मुंबईची कपॅसिटी 1.5 करोड लोकांचीच आहे आणि या 1.5 करोड लोकांमध्ये जर 3 करोड लोक घालायची म्हटलं तर अडचणीचं होणारच आहे की. बरोबर आहे. पण मुंबईची कॅपॅसिटी, पण आज आपल्या कॅपॅसिटीनुसार आपली पोरं बेरोजगार व्हायला लागलेत. नाही, रोजगाराचा विषय अनेक वर्षापासून तुम्हाला सांगतो, रोजगाराचा खूप मोठा विषय आहे हा. काँग्रेसच्या काळामध्ये जसं एम्प्लॉयमेंट कार्ड असू द्या किंवा सुशिक्षित लोकांना, बेरोजगारांना भत्ता असू द्या, हे कामं हे काँग्रेसच्या काळामध्ये ऑलरेडी त्यांनी बंद केलेलेच आहे. महायुतीच्या माध्यमातून प्रायव्हेट सेक्टर असू द्या, काही असू द्या, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नोकरी देण्याचं काम हे महायुती आणि इथल्या त्यांनी केलेलंच आहे. सर, काय म्हणतायत एकंदरीत काय वाटतं बरं, दर 5 वर्षाला नेता किंवा सत्ता बदल झाली पाहिजे का? बघा, दर 5 वर्षे सत्ता कधी बदल झाली पाहिजे, जेव्हा कोणी सरकार काम नाही करत तेव्हा. आत्ताची जे सरकार आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेजी आहेत, अजित पवारजी आहेत, चांगला विकासाचे काम करतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे काम करतात, मुंबईकरांच्या हितासाठी काम करतात. तर हे सरकार वर्षानुवर्ष राहील. बरोबर आहे. पण एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंचं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जाताना एक वाक्य बोलून गेले होते की माझ्यानंतर माझ्या उद्धवला सांभाळा. मग वाटतंय का उद्धव साहेबांना साथ देतील म्हणून जनता? जनता बिलकुल नाही देतील. ते कुठे विचारधारा सोडून जे बाळासाहेबांची विचारधारा होती आणि उद्धव साहेबांची काय विचारधारा आहेत, केवढा बदल झाला. सामान्य मराठी माणूस पण साथ नाही देणार. म्हणजे काय विचारधारा होती बरं? बाळासाहेबची विचारधारा होती हिंदुत्व आणि यांची विचारधारा आता माहीत आहे तुम्हाला. कोणाबरोबर बसल्यात तुम्ही बघितलं, लोकसभेला कोणाचे झेंडे फरकवत होतो. पण हे तर म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडच नाही. ते बोलतात फक्त ना, बोलून काय होत नाही ना, प्रत्यक्षात करून दाखवलं पाहिजे ना. बरोबर. ते फक्त बोलतात, सर्व गोष्टी बोलतात पण काय करत नाही. करोना काळामध्ये पण काय बोलले, केले नाही. खाली कोविडचे, करोनाचे पैसे सामान्य लोकांचे खाल्ले त्यांनी. पण आज तर बरोबर आहे. म्हणजे कोविडच्या काळात यांनी बराच राजकारण केलं. अरे बराच भ्रष्टाचार केला. मुंबई महानगरपालिका असो, राज्य सरकार असो, सामान्य माणसांचे पैसे कोविडचे, व्हॅक्सिनेशनचे त्यांनी खाल्ले.
ते मोठा भ्रष्टाचार केला. पण निम्मी जनता म्हणजे आम्ही ज्यांच्यामुळे जिवंत आहेत ते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहोत. मग हे कसं काय समीर करा का त्यांच्या पक्षातली नेते म्हणतात काय म्हणतात त्यांच्या पक्षाचे नेते? की निम्मी जनता जी सुखी आहे ती फक्त मुख्यमंत्री उद्धव साहेब होते म्हणूनच जिवंत आहे. नाही बिलकुल नाही, ते खोटं आहे. तुम्ही बघितलं, आपण एक पत्रकार आहात, एक मोठी चॅनल आहे TV 9चे हां पत्रकार आहात. आपल्याला माहित आहे ना काय करोना काळामध्ये काय झालं, कसं केलं. हां हा वॅक्सिनेशन कोणी दिली? देशाच्या पंतप्रधानांनी. हां. आणि आपली भारताला नाही पण पूर्ण विश्वला दिली. हां ते लोक बघतात. आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांना जे काही करोना काळात मदत पाहिजे होती ते केली होती इकडे. बर यंग पिढीला विचारूया जरा काय वाटतं बरं नेता कसा असावा कसा नसावा. अगदी तुम्हाला सांगतो, ह्यावेळी महायुतीचा उमेदवार महापौर म्हणून बसणार तो हिंदूच असेल, मराठीच असेल. आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं आहे, कालच्या सभेत त्यांनी जे विषय मांडलेत, अतिशय मुद्देसूद विषय मांडलेत. अगदी तुम्ही काल बघितलं असेल, मुंबईचे डब्बेवाले देखील आमच्यासोबत आलेले आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे या महाविकास आघाडीकडून काय होणार नाही आहे. आणि त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की महाविकास आघाड्यांनी 2.5 वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी फक्त वचन दिले की आम्ही तुम्हाला तुमची एक संघटना बांधू, तुम्हाला त्याचा अध्यक्ष करू, तुम्हाला त्यातून निधी देऊ. त्यांनी काही केलं नाही. उपमुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते, त्यांनी डब्बेवाल्यांसाठी एक निधी वाटप केला, त्यांची एक संघटना बांधली आणि म्हणून काल आपले डब्बेवाले महायुतीसोबत आहेत. बरं मला सांगा एकंदरीत कुठेतरी वाटतंय का राजकारण खालच्या पातळीवर चाललंय. बघा, राजकारण हे राजकारण असतं. राजकारणाला आपलं खालची पातळ वरची पातळ असे काय बघायचं नसतं. तुम्हाला काम, सर्वसामान्य माणसाला काम पाहिजे. तुम्ही हाताला काम द्या. आज तुम्ही बघितलं इथले नगरसेवक, आपले जगदीशभाई नगरसेवक होते 2 नंबर वॉर्डचे, तेव्हा आता इथे तुम्ही मेट्रो स्टेशन बघताय. आमदार मनीषाताई आणि आपले जगदीशभाईंनी हे मेट्रो स्टेशन इथपर्यंत आणलेलं आहे. तुम्ही आज बघू शकाल इकडे रस्ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, पाण्याची सोय झालेली आहे, इलेक्ट्रिसिटीची सोय झालेली आहे. ट्रॅफिक कसलं राहू. ट्रॅफिक आता आपल्या तुम्ही फक्त बघू शकता, ट्रॅफिक सगळीकडेच असणार. कचऱ्याचे प्रश्न आहेत मुंबई ट्रॅफिक ते आपण क्लिअर करू ना, आपल्या सरकारला आपण पाण्याचे प्रश्न आहेत. पाण्याचे प्रश्नही क्लिअर करू की तुम्हाला लाईटीचे प्रश्न आहेत. महायुती जोपर्यंत भक्कमपणे आहे तोपर्यंत सर्व काही होणार. शेतकऱ्यांना वीज मोफत केली आपण, पाण्याची सोय आपण वेळेवर भेटते का दादा शेतकऱ्यांना वीज. आता भेटत असेल, आपलं सरकार आहे, भेटणार, नक्कीच मी भेटणार. का नाही परवाच भेटणार? गावाहून आलोय 4 दिवस लाईटच नाही गावाकडे. आता सध्या इलेक्शनच्या मुळे आपलं काम थोडं स्थगित असेल, पण हरकत नाही. आपल्या नेत्यांना लाईट लागते का सध्या इलेक्शन मुळे. सगळ्यांनाच लाईट लागते. मग असं काय म्हणता इलेक्शन बरं ठीक आहे. वाटत नाही का बदल व्हायला पाहिजे. बदल होईल ना, आपल्या सरकार आल्यानंतर बदल निश्चित होणार. बर मुख्यमंत्री साहेब असल्यामुळे देवेंद्रजी आणि आपले महायुतीचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी हे असल्यानंतर आपल्या बदल निश्चित होणार. सर कशा आहात, काय म्हणताय, काय चालू आहे एकंदरीत काय. हमारा जो लोकल इश्यू है डीन कन्वेंस का है, हाँ। टावर का, वो सॉल्व कर रहे हैं. बाकी इतना फुटपाथ बनाया है और अच्छा है. अभी जो गवर्नमेंट है हम उसके साथ ही है, उसके साथ भी उसके 100% उसके साथ है. बदल नहीं चाहिए. नहीं बदल नहीं चाहिए, बर वही सही. वही चाहिए. और क्या हम बात? सब पूरा बिल्डिंग हमारा सब सपोर्ट में है, सब इकट्ठा हुए हैं हाँ और सब सपोर्ट में है इसमें. आपको नगर सेवक महापौर कैसा कौन चाहिए. नहीं अभी है वो जगदीश भाई है, मनीषा ताई है, वही है. बरं ठीक आहे. काय वाटतं बरं एकंदरीत वाटतंय का बदल किंवा काळाची गरज आहे किंवा आता या नेत्यांनी सत्ता घेतली मग परत नवीन नेता पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. नवीन नेता काहीच नको आहे, कारण की इकडे जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हां आणि आम्ही जेप्रमाणे इथे मेट्रो बघितलं त्याप्रमाणे डेव्हलपमेंट बघितलं आहे. आणि हा रोड मी तुम्हाला खरं सांगू तो 12 नंतर पण सेफ असतो, हां कारण की आमच्या समोरच पोलीस स्टेशन यांनी लिहून ठेवलं आहे. 24 तास पोलीस इथे इकडे तिकडे असतात. हां. मुळे आज आमचे मुलं किंवा आमचे कोणी पण बहीण बहिणी आम्हाला टेन्शन नसतं. मला सांगा सर, इमारती, बिल्डिंग, रस्ते झाले म्हणजे विकास झाला का. विकास नाही झाला, पण तुला सेफ्टी आपल्याला ही खूप महत्त्वाची असते. आपण जेव्हा या इंडियात राहतो आहे, आता आपण दुसऱ्या शहरांमध्ये बघतो की जिकडे काही खून खुराबे होत आहेत, काही होतात. तर आपल्या या ज्या मुंबई शिक्षणमध्ये आणि आमच्या या वॉर्डमध्ये मी ज्यापर्यंत आलो आहे त्यापासून जगदीश ओझे बोला या कोणी बोला, ज्या स्पीडने त्यांनी काम दिलं आहे आम्हाला आणि मी ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट बघतो आहे ते इज इनफ आहे. म्हणजे सेफ्टी इज अ मेन पार्ट ऑफ टू सेफ. आपण सेफ असू तर पुढे काही कमवू म्हणतात ना, जान हजार तो सब होऊ शकतं. बरोबर बरोबर. त्यामुळे तशी असते इकडे. ज्ञान पाहिजे तर पगडी. हां खरे गोष्ट आहे.
नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबईची आणि त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागले. आता आपण बघतोय उत्तर मुंबईमध्ये आहोत, बोरिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 17मध्ये सर्वसामान्य जनतेचा कौल घेत आहोत आणि बघूया म्हटलं इथं प्रभाग क्रमांक 17मध्ये काय परिस्थिती आहे काय नाही. चालूया इथं काही मान्य माणसं उभं आहे, सर्वसामान्य जनता उभं आहे. इकडं त्यांना विचारू, महिला वर्ग सगळीच उभा आहेत, त्यांच्याशी तर चर्चा करणार आहोत. हो दादा, नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार, कशात? छोटे पुढारी नमस्कार. नमस्कार, फार कशात? प्रसिद्ध आहात महाराष्ट्रात. थँक्यू सो मच. नमस्कार नमस्कार. बोला. काय म्हणताय? बस एकदम मजेत आहे. काय म्हणते राजकीय वातावरण? लय एकदम तापलंय. जोरदार आहे मुंबईचं वातावरण. हा, काय कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे? बघा, आता तुम्ही 17 नंबर मध्ये आहात या बोरिवली विधानसभेमध्ये मग आणि इथे परंपरेने 1978 पासून भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. हो, 1978 पासून. 1978 पासून रामभाऊ बरोबर. 5 वेळा आमदार राहिले इकडून. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासूनचे तुमच्या म्हणा. जन्माच्या खूप आधीपासून. बरोबर बरोबर. आणि आता नगरसेवक पण नाही, 1992 पासून आपला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे. हा, तेव्हा इकडे दुसऱ्या कुठल्या पक्षाला अजून काही संधी मिळालेली नाही एवढ्या बरोबर वर्षात. बरोबर. म्हणजे इथं दुसऱ्या पक्षाला थारा नाही म्हणायचं. आता थारा नाही म्हणण्यापेक्षा लोकांचं प्रेम आहे असं वाटते. बरोबर बरोबर कामं पण ते चांगले करतायत, बरोबर बरोबर. विकासाची कामं करतायत, मैदानं बनवलेत एवढी चांगली चांगली, हिरवगार आहे सगळं, हिरवंगार स्वच्छ आहे, एकदम कुशल. एकदम कुशल मंगल असा हा परिसर आहे. त्याच्याने लोक दरवेळेला एकाच पक्षाला निवडून देत आहेत, हा, भारतीय जनता पक्षाला. दुसरा कोण कॅन्डिडेटच नाहीयेत. बर. म्हणजे भारतीय जनता पार्टी इथल्या लोकांचं ठरलेलं असतं डायरेक्ट. इथल्या लोकांचं 5 वर्ष ते काम करतात, लोकांच्या अडीअडचणीमध्ये येत असतात, हा, धावत असतात. बर. इलेक्शन येते तेव्हा वोट त्यांना देतात लोक. क्या बात आहे. नक्कीच भारतीय जनता पार्टी अजून इथं कुठल्याही पक्षाने म्हणजे सत्ता तर घेता आली नाही, कुठलाही नेता इथं निवडून येत नाही, कारण इथल्या नेत्यांचंही काम तसंच असेल. आपलं कसं आहे शो आहे. दादा नमस्कार, काय म्हणताय, काय चाललंय? बस तर सगळं मस्त चाललंय. काय मुंबईत एवढी गरमी असते, पण यंदा मुंबई थंड आहे, पण राजकीय वातावरण लय तापलंय. असं तुम्हाला वाटतंय राजकीय वातावरण तापलंय? मग? मुंबईच्या जनतेनं ठरवून टाकलंय यावेळेला की काय करायचं आहे ते. काय करायचं ठरवून टाकलंय? हो, काय काय वाटतंय का दुसऱ्या चेहऱ्याला? देवा भाऊ आणि कोण? देवा भाऊ. बस म्हणजे? ते जे बोलतील तेच होणार इथं. म्हणजे इथं ठरवलंय म्हणायचे एकच भाऊ, ठरवून देवा भाऊ. ठरवून एकच भाऊ देवा भाऊ. हा हा लाडक्या बहिणीने ठरवलंय, लाडक्या भावानीही ठरवलंय. हा. आजपर्यंत जे मुंबईचं चित्र होतं, पाणी भरतं, हे होतं, आता बघताय तुम्ही रस्ते सगळे सीसीचे आहेत. हा. आमच्या विभागात मैदानं चांगली आहेत, विकास चांगला आहे. जे उमेदवार येतात इथं ते निवडून लोकांची सेवा करतात, प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभे राहतात. आणखी काय हवंय लोकांना? पण असं वाटतंय का आता बास बदल करूया? नाही, जे चांगलं होत असेल ते लोक का बदलतील? हा, कशाला जे दुसरं? चांगलं चाललेलं आहे ते बदलतील का, ते तुम्ही सांगा. बरोबर आहे. बरोबर, चांगले जर चाललंय बदल कशाला मग पाहिजे? आणखी बदल कशाला? बरोबर आहे. विकास झालाय का? विकास ते तर मी सांगितलं तुम्हाला. रस्त्याला बघा, तुम्हाला दिसतंय सर्व. हा, पॉश मग आहे एकदम. एरिया पॉश आहे. तुम्ही वार्ड, चकाचक. या वार्डाबद्दल जरी बोलायचं असेल तर तुम्ही वार्ड फिरून बघा, हा. सर्व व्यवस्थित आहे. बरोबर आहे. नक्कीच इकडे विचारूया. अरे ताई, कशात? नमस्कार, तुम्ही नमस्कार. कशात? मस्त मस्त. मस्त मस्त वाटतं. काय म्हणतायत लाडक्या बहिणी? लाडक्या बहिणीने मोठा भाऊ आहे आमचा, हं. देवा भाऊ. मग? तो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. बर. मग काय बहिणी बोलणार? बरोबर त्यांना तेवढून देणार ना. बरोबर आहे. मग आणखीन काय, तुम्ही काय म्हणताय? बहिणी तर खुश आहेत भाऊ आपण मग असायलाच पाहिजे ना. हं. मग पण दाजी खुश आहेत का? दाजी असणारच ना. बहिणी खुश तर दाजी खुश. हं. घरातलं वातावरण माहितीये, बायको खुश तर नवरा खुश. पण दाजी म्हणतात महागाईला वळली. महागाई बघा, महागाई तर वाढणारच. हं. तसा पगार तर वाढलेला आहे, तर महागाई पण तशीच वाढणार. बरं. मग आणि महिलांचं सक्षमीकरण होतोय, महिलांना सगळीकडे मदत मिळते. हं. मग बरोबर. बरं परिसरात महिलांना शौचालय स्वच्छता आहे का? आहे ना, भरपूर. हे तर बरोबर. मोदीजींचं ब्रीद वाक्य आहे. हा शौचालयाचं, घराचं, हं. महिलांचं सक्षमीकरणाचं. हा आणखीन काय पाहिजे तर तुम्ही पदोपदी सगळीकडे जाऊन बघा. संडास, बाथरूम सगळे रोडवरचे असू दे, त्यांना घरामध्ये करून दिलेले आहेत. महिलांनी बाहेर निघू नये, सिलेंडरची व्यवस्था केलेली आहे. हो. मग म्हणजे जे जे स्वप्नात स्वप्न महिलांचे आहेत ते सगळे पूर्ण हं. करतायत. काय आणि वाटतंय म्हणून का? तर सगळी जण त्यांच्या पाठीशी उभे आहेत खंबीरपणे.
काय वाटतंय का दुसऱ्या नेत्याला इथं खातं उघडता येईल? कसं येणार? त्यांनी काम केलं तर खातं उघडणार, कामच नाही केलं तर खातं कसं उघडणार? बरोबर आहे. महिलांच्या पाठीशी भक्कम उभं राहिलं पाहिजे. बरोबर. जशा आज आमच्या देवाभाऊंचं नाव आहे, हां, बहिणींचा पाठी राखा सक्षमीकरणासाठी. हां, कुठेही काही अन्याय घडलं तरी सगळे धावत पुढे जाऊन उभे राहणार आहे, बरोबर त्यांच्या आहे. पाठीशी उभे राहणार आहे. बरोबर आहे. आता ट्रेनचं जाळं एवढं पसरलंय, हां. मेट्रोचं झालेलं आहे, कोणी केलंय? देवाभाऊ आणि आमचे मोदीजी. बरोबर आहे. बरोबर मग त्या पक्षाला निवडून द्यायलाच पाहिजे का नको? बरोबर आहे. बरोबर आहे. मग म्हणजे तुमचं ठरलंय म्हणायचं एकच भाव द्यावा. ठरलं म्हणून असं नाही, लोकांनी त्याचा निर्णय घ्यायचा की जे काम करतं त्याला मत दिलंच पाहिजे. बर नक्कीच द्यावा. अरे इथं ताजी भेटलेले आहेत आपल्याला. अरे काय म्हणताय सर, कशा आहात? एकदम मजेत आणि मस्त मस्त तंदुरुस्त एकदम तंदुरुस्त एकदम वातावरण एकदम मस्त आहे. मस्त आहे. होय. बरं काय वाटतंय एकंदरीत इकडे आघाडी आहे, काय वाटतंय एकंदरीत मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातंय? सगळे म्हणतात आता इथं महापौर नगरसेवक व्हायला पाहिजे तर मराठीत व्हायला पाहिजे. काय वाटतं बरं एकंदरीत या प्रभागात काय चिन्ह आहे? हे बघा, आमच्या देवाभाऊंनी आणि आमचे जेवढे पण वरिष्ठ नेते आहेत, आमचे आमदार असो किंवा अजून कोणी असो, त्यांनी सर्वांनी सांगितलं आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जो कोणी महापौर होणार आहे तो मराठी हिंदू असणार आहे. जे काही आपली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाईची जी आपली पार्टी आहे त्या महायुतीचाच उमेदवार यावर्षी बनणार आहे. महायुतीचा उमेदवार बनणार आहे. नक्की नक्की. बरं काय वाटतंय बरं आज ह्या प्रभागासारखा या मतदारसंघासारखा विकास कुठे वाटतोय का मुंबईत? नाही, मुंबईत म्हणण्यापेक्षा की आज आमच्या इथे आमच्या या प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो जेवढ्या काही समस्या होत्या, म्हणजे तुम्ही बघू शकता, काय म्हणजे समस्या भरपूर ठिकाणी समस्या म्हणजे मी सांगू शकतो की भरपूर ठिकाणी तुम्ही बघाल की आपण एक म्हणतो की ड्रिंकिंगची हॅबिट जी लोकांची आहे उघड्यावरती वगैरे, ह्या सगळं, आणि त्यासाठी महिलांना जो त्रास वगैरे सहन व्हायचा त्या टायमाला, तो संपूर्ण आमच्या या प्रभागामध्ये जो बंद केला आहे ते आमच्या आमदार संजय उपाध्याय यांनी. त्यामुळे आता तुम्ही कुठेही इकडे बघू शकता असंही उघड्यावरती धूम्रपान आपलं मद्यपान वगैरे ह्या अशा कुठल्याही प्रकारचं नाही आहे. आणि जसं आमच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे उद्यानं वगैरे तुम्ही बघाल ती उद्यानाचं सुशोभीकरण आणि हे सर्व नीट झालं आहे. रस्त्यांची जी कामं आहेत, आता आम्ही ॲज अ यंगस्टर आम्ही जे बाईक चालवतो, जे रस्त्यात खड्डे असतात त्यामुळे आम्हाला पण बॅकचा जो प्रॉब्लेम होता, आज या रस्त्यांचं जे काही मस्त सुशोभीकरण झालेलं आहे, चांगले रस्ते मिळालेले आहेत, हे कोणामुळे मिळाले आहेत? बरोबर. आज देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आज पूर्ण मुंबई शहर महाराष्ट्राचा एवढा विकास होतोय, मग आमच्या इकडे अर्थातच निश्चितच उमेदवार आहे. नक्की. कशा आहात तुम्ही? ठीक है सर. ठीक आहे. सगळे म्हणतात महागाई वाढली, महागाई वाढली. खरंच वाटतंय का आज महागाई वाढली म्हणून? हिंदी में बोलो. हाँ बोलिए बोलिए. हाँ हिंदी में बोलिए. यहाँ का जो विधानसभा क्षेत्र है, हाँ जब से मैं यहाँ बोरीवली में रहने के लिए आया हूँ ना, हाँ, तब से यहाँ पे सिर्फ और सिर्फ बीजेपी. बीजेपी. यहाँ का जो एरिया है अभी, ये जो साई बाबा नगर का जहाँ पे अभी आप खड़े हो, हाँ। वो एरिया के अंदर ज़्यादातर जो पॉपुलेशन है हाँ। वो गुजराती, मारवाड़ी हाँ। और मराठी मिक्स है यहाँ पे, और ये तीनों का तीनों जो है वो हाँ। पूरा का पूरा बीजेपी के साथ में है. हाँ और यहाँ पे जो अभी ये जो वार्ड नंबर 17 से जो यहाँ पे कैंडिडेट खड़ा हुआ वो प्रचंड बहुमत से जीतने वाला है, प्रचंड बहुमत से. और अभी ये सब मुंबई करने एक ही ठान लिया अभी, ये जो को मुंबई का 74 से 75 हजार करोड़ रुपये का जो हाँ. आधा बजट, वो बजट एक सुरक्षित हाथ के अंदर देना है. बरोबर बरोबर. वो लूट खसोट वाला नहीं चाहिए उसके अंदर. विकास करने वाला चाहिए. विकास करने वाला चाहिए. अरे आज कितना विकास हो गया, आप सेंटर से दे करके यहाँ तक देखो, आज हाँ, कौन सा विकास नहीं किया, हाँ. कौन सा नहीं किया. हर एक चीज़ के अंदर आज हिंदुस्तान के अंदर बहुत विकास किया, और वो भी नरेंद्र मोदी जब से बैठे हैं सत्ता के अंदर, सबसे तो बहुत ज़्यादा किया है. बरोबर बरोबर. हाँ? और उसके बाद में तो हमारे जो देवा भाई आए हैं, वो क्या बात है. उसके बाद हाँ. पूरा 4 चांद लगा दिया. और यहाँ पे अभी तो 4 चांद लगा दिया. हाँ, और फिर यहाँ पे तो हमारे जो पीयूष गोयल जी आए हैं अभी, वो सबसे बड़ा हॉस्पिटल देने वाले हैं उत्तर मुंबई को. ओ हाँ, दिया, घोषणा की है उन्होंने. सबसे बड़ा हॉस्पिटल का घोषणा करके रखा ये बोलते हैं सिर्फ घोषणा करते हैं, घोषणा नहीं, कर वो जो घोषणा करेंगे ना वो पक्का करेंगे. पक्का करेंगे. हाँ, ये हमारे को पूरा है, हमको भरोसा है क्या उसको. बात है. हाँ, मुंबई- हमको भरोसा है बीजेपी के ऊपर, हमको भरोसा है. क्या बात हमको देवा भाई पे भरोसा है, और हमको पीयूष भाई पे भरोसा है. और उनके पहले जो गोपाल सेठी थे यहाँ पे, हाँ. गोपाल भाई को तो क्या करना है यहाँ पे, तो 90 की साल से अंदर, जब भी मैं इधर शुरू में काम करने को आया था, वो टाइम पे 90 की साल के अंदर गोपाल सेठी को देखा था यहाँ पे, जब भी वो एकदम से जवान छोकरा था, हट्टा कट्टा, इतना 22-25 साल का रहेगा गोपाल सेठी होता, 25-27 साल का. तब से लेकर के गोपाल सेठी आज तक यहीं पे हूँ. क्या बात है. फिर नॉन स्टॉप है.
म्हणजे सबसे बड़ा हॉस्पिटल होने वाला आहे इथं. सबसे बड़ा हॉस्पिटल देने वाले हैं पीयूष बात गोयल देने हाँ जी नक्कीच नक्कीच. म्हणजे कसे आज वातावरण काय म्हणतंय इकडं काय वाटतंय बरं एकंदरीत सगळेच म्हणतायत हाँ हिंदी में बोले लेकिन पॉलिटिशियन कैसा चल रहा है. पॉलिटिशियन काफ़ी अच्छा यहाँ पे तो देखो जैसे सबने बोला कि यहाँ पर तो पिछले 30 सालों से बीजेपी का ही गढ़ है ये हाँ बीजेपी का ही गढ़ है यहाँ पे 17 नंबर जो वार्ड है साई बाबा नगर इधर बीजेपी के अलावा कोई आने का चांस ही नहीं है. हाँ तो ये इलेक्शन जो हो रहा है इसमें मार्जिन कितना है जीतने वाला है वो देखना है हमको. ओके. जीत पक्की है. जीत पक्की. पिछले बार 9,000 के ऊपर का मार्जिन था. ये बोलते हैं महापालिका अभी इलेक्शन जितना है तो मराठी माणूस जितेगा मराठी माणूस चाहिए. हे निवडणूक ठाकरे घराणे की शेवटची निवडणूक आहे क्या बोल रहा है आप. हे इमोशनल है. हाँ ये प्योर इमोशनल है. पब्लिक को पता है. पब्लिक देखती है विकास किधर होता है. हाँ जो विकास करेगा उसी को वोट मिलेगा. हाँ और ये एरिया हो गया पीयूष गोयल जी जो अभी काम कर रहे हैं और पहले गोपाल शेट्टी जी ने किया है. ये एरिया में बीजेपी के अलावा कोई एसी का आने का चांस ही नहीं है. हाँ तो ये जो इमोशनल पे वोट नहीं देने वाले. वो मराठी ये वो यहाँ पे सब एक साथ रहते हैं एकत्र रहते हैं पूरे महाराष्ट्र में लोग. राइट. वो हिंदी बोलो मराठी बोलना जरूरी है. वो सबसे ज़्यादा कुछ हो फर्क पड़ने नहीं वाला है. लोग बोलते हैं गुजरात में प्रकल्प किया गुजरात में प्रकल्प दिया. ये क्या बोलते हैं आप विकास के मुद्दे इसके बारे में नहीं तो ये ऐसे टीका करते हैं. नहीं वही तो विकास के बारे में बात करो ना. बात वो सब दुनिया पुराना हो गया वो सब बात करना है. ये प्रकल्प किया वो प्रकल्प किया. अभी जो काम करे वो बोलो. आपने जो क्या किया है वो बोलो ना. अभी वोट मांगने जाते हैं तो पूछता है ना पब्लिक कि क्या किया आपने हम क्यों वोट दे. बीजेपी ने क्या किया है ये मत बोलो आपने क्या किया है ये बोलो ना. एग्जैक्टली. ऐसा चाहिए. हाँ 100%. आपने क्या बोला वही वही इसलिए तो बोल रहा हूँ. लोग खाली वोट मांगने आ जाते हैं. कोई पार्टी बहुत सारी आएगी. आपको तो पता है किसका नाम ले रहा हूँ. लेकिन जो पब्लिक को पता है ना क्या किया है. जिस दिन वोट देने जाएंगे पब्लिक को पता है किसको वोट देना है. वो तो नक्की है किसको देना है.